बेकायदेशीर दुकानं थाटून फटाके विकणाऱ्यांवर कारवाई करा। उच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणारी ही जीवितहानी गंभीर असल्याची बाब आहे असं निदर्शनाला आणून दिलेलं आहे आणि निवासी वसाहतीमध्ये बेकायदा दुकानं थाटून फटाक्यांचा साठा करणाऱ्यांचं लायसन्स रद्द करा असं उच्च न्यायालयाने सुनावलंय। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अमेय, नम्रता, नाशिकमधील एका रहिवाशानं या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, ज्यावर जस्टिस विद्यासागर कानडे यांच्यापुढे सुनावणी झाली आणि या सुनावणीत हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की प्रशासनानं या बाबतीत गंभीरपणे पावलं उचलण्याची गरज आहे, कारण की निवासी इमारतीत अशा प्रकारे फटाक्यांचा मोठा साठा किंवा एखादं दुकान थाटलेलं असताना तिथे जर मोठा एखादा अपघात झाला तर जीवितहानी ही मोठी होऊ शकते आणि त्यानं सर्वसामान्य लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो। यावर नाशिक पालिका प्रशासनाचं म्हणणं होतं की त्यांनी अशा प्रकारे साठेबाजी करणाऱ्यांवर किंवा दुकानं थाटणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे, त्यांचं लायसन्स रद्दही केलेलं आहे प्रसंगी। मात्र त्यानंतरही हे जे व्यावसायिक आहेत ते बेकायदेशीररित्या आपली दुकानं थाटतात आणि आपला जो व्यवसाय आहे तो करतात। यावर न्यायालयानं पोलिसांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की अशा प्रकारे कुठल्याही वसाहती इमारतीत जीविताच्या लोकांच्या धोका असेल तिथं फटाक्याचा व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा आणि त्याचा अहवाल जो आहे तो हायकोर्टात सादर करा। नम्रता, नक्कीच अमेय, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।